सर्वांना कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. झालं तुमचं सर्व कामं सकाळची? माझं पण झालं. बसले आता मी 10 मिनटं. थोड्या वेळासाठी बसणार आहे, असेच म्हणजे आराम करणार आहे, नंतर स्वयंपाक वगैरे करणार आहे. काल आहे ना, सर्वांनी अजितदादाचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि अजितदादा ज्या पद्धतीने बोलत होते ना, ते सर्व पटण्यासारखंच बोलले, म्हणजे पटत होतं सर्व. त्यांनी सांगितलं ना की आपलं चरित्र म्हणजे आपलं आपलं जे चरित्र असतं, म्हणजे चरित्र नाही, चारित्र्य हे चांगलं ठेवा, माहिती का. आणि काय काय ते बोलले तर बघा, ते म्हणाले की आता पांघरून पण फाटायला लागले आणि पदर पण कमी पडायला लागला, म्हणजे असं नाही का, माणूस म्हणतं, आई म्हणते पदराखाली घेतलं पोराला. आपण आपला मुलगा किंवा मुलगी असली आणि ती सतत चुकत असली तर आईवडील म्हणतात, आता किती दिवस ह्याला पदराखाली घालायचं, एक ना एक दिवस ह्याला शिक्षा भेटली पाहिजे, हो की नाही. तर असंच असतं बघा, आईवडील पण कंटाळतात आपल्या अशा वाईट सवयीच्या मुलाला किंवा मुलीला, हो की नाही, की ते म्हणतात जाऊ दे, आता हिला शिक्षा भेटलीच पाहिजे, है ना, हिच्या वाईट वागण्याची. तसंच दादा काल बोलत होते ना, तर ते एकदम साध्या भाषेत बोलत होते, असं समजलं असं. घरातला आपला थोरला भाऊ, आपले वडील, आपल्या घरातले काका मामा कसे बोलतात तसं ते अजितदादा साध्या शब्दात बोलत होते ना. त्यांच्यात काही असं नव्हतं, घाणेरडे शब्द नव्हते का काही नव्हतं. एखाद्या वाया गेलेल्या मुलाला किंवा मुलीला समजवतात ना, अगदी तसंच बोलत होते ते. आणि ते मला फार पटलं, कारण का माणसाने एखाद्यावर पांघरून तरी किती घालायचं, किती चुका पोटात घ्यायच्या, हो की नाही. असंच असतं बघा, माणसाच्या जीवनामध्ये एक चूक झाली तर माणूस समजून घेतो, चला हुड आहे, झाली बाबा चूक. दुसरी झाली बाबा, चला जाऊ द्या, केली असेल त्याने, जाणून बुजून नाही केली. तिसरी, चौथी, पाचवी, मग त्याला हूडपणा नाही म्हणत आणि जाणून बुजूनही नाही, म्हणजे ते जाणून बुजून त्रास देण्यासाठी केलेल्या चुका असतात, असं असतं. आणि मग त्या त्रास दिलेल्या माणसाला, त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, आता ह्याला शिक्षा झाली पाहिजे, ह्याला आपण मोठ्यातली मोठी शिक्षा दिली पाहिजे, तरच ही व्यक्ती वठणीवर येणार, हो की नाही. आणि त्याला शिक्षा देणे हे फार गरजेचं असतं. मगच त्याला समजतं की आपण काय चुकलो, कुठे चुकलो, कसं वागलो, काय झालं, आहे की नाही. आणि प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी असं वाया गेलेलं असतंच, हो की नाही. आणि ते आपल्या चुका आपल्या पदरात घेत नाहीत, म्हणून तर आईवडिलांना आणि सर्वांना असं कठोर व्हावं लागतं की नाही, ही तुझी चूक आहे आणि ही तुला मान्य करावीच लागणार. आणि तू खूप, आणि माणूस म्हणतो ना, तू खूप वेळा चुकलीस, आहे की नाही. तरी आम्ही किती वेळा पोटात घ्यायचं, आता पोटात घेऊन 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 म्हणतात ना, त्याच्यावर पदर टाकून झाकून आईच्या पदराखाली घेऊन घेऊन पार वाटोळं झालं. म्हणून आता पदर फाटण्याची वेळ आली. पदर नको ना, काही नको, पांघरून नको, पदर नको, काही नको. आता तुमची शिक्षा आहे, तुम्ही भोगा. मला तर हेच म्हणायचं, ज्यांनी केलेले काही वाईट गोष्टी असेल त्याची त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, हो की नाही. आयुष्यामध्ये कुणी असू द्या, कोणाच्या पण हातून कुठलीही गोष्ट घडली असेल तर त्याची ही शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. शिक्षेशिवाय काही पर्यायच नाही. नाहीतर मग ती व्यक्ती चुकावर चुका ही करत जातच राहणार आणि समोरच्याला त्रास देतच जाणार. त्यामुळं शिक्षा ही होणं फार गरजेचं आहे. आणि शिक्षा अशी झाली पाहिजे की त्यातून ती व्यक्ती सुधारली पाहिजे. तर धन्यवाद सर्वांना.